पाऊस पडतंय का बाहेर? काही आले जिम वरून तर त्यांना आता मी टाकते कोबेल फ्राय कर. हे काय कोबेल फ्राय करायला टाकते. हॅलो, तर आता सकाळ झालेलं आहे आणि गुड मॉर्निंग व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता मी बनवत आहे गौरांशला टिफिनसाठी बटाट्यापासून पराठा आणि इझी आणि क्विक होणार आहे. तर मी गेल्या माझ्या पाठीमागच्या व्लॉगमध्ये सुद्धा मी किती वेळा तरी दाखवलेलं सुद्धा आहे, पण आज परत दाखवते. नवीन आपले फॅमिली मेंबर्स जोडले त्यांच्यासाठी सुद्धा होईल. तर एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात बटाटा आहे तो सोलून घेतलेला आहे आणि मग त्याला किसून घेत आहे बारीक. तुम्ही बॉईल करून सुद्धा घेऊ शकता किंवा असं पण मी दोन प्रकारचं सुद्धा दाखवलेलं आहे, बॉईल पण आणि असा पण. तर असं किसून घेऊ शकता आणि किसल्यानंतर त्याची पुढची प्रोसेस मी शूटच नाही केली, तर ती मी सांगून ठेवते तुम्हाला की त्याच्यानंतर बटाटा किसल्यावर त्याच्यात मीठ टाकलं, हळद टाकलं, गरम मसाला टाकला, मसाला टाकला, जिरं टाकलं आणि कोथिंबीर टाकायला विसरले, कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. आणि आपण छोट्या मुलांसाठी बनवतो आहे म्हणून मिरची वगैरे टाकली नाही आणि गौरांशला मेन म्हणजे मिरचीचं तिखट आवडत नाही म्हणून थोडं थोडंच केलं. आणि हे तुम्ही दहीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा देऊ शकता. तर त्यानंतर मस्त छान मळून घ्यायचं आहे, तेल टाकायचं आहे, तेलामध्ये सुद्धा खूप मस्त मळून घ्यायचं आहे आणि अर्धा तास तरी असं बाजूला ठेवून द्यायचं आहे. मी हे मळून झाल्यानंतर बाजूला ठेवून दिलं आणि मग भांडी होती ती भांडी घासून घेतली, म्हणजे मस्त असा फुगतो पीठ, तो पाप करते तर पीठ मस्त छान फुगतो. नंतर असं मळून घ्यायचं आहे आणि इझी आणि क्विक रेसिपी आहे ही, पटकन होऊन जाते. नाही आपल्याला दोन म्हणजे वस्तू बनवायला लागत किंवा म्हणजे भाजी चपाती एकाच याच्यात होऊन जातं. तर ही छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की छान होते रेसिपी. तर अशा आपण जसं चपाती लाटतो ना त्याप्रमाणे मग या लाटून घ्यायच्या, तशाच मी पुढंसुद्धा तसंच केलेलं आहे. तर आता छान मळून घेत आहे मी. मळून छान घेतलं ना म्हणजे पुऱ्या किंवा चपात्या किंवा पराठा एकदम मस्त होतो. आणि आता माझं लाटून झालेलं आहे, इकडं एक टाकलेलं सुद्धा एक लाटलेलं आहे. आता मस्त याच्यावर तेल टाका, तूप टाका किंवा बटर टाका, प्युअर घी टाका, काय पण टाकून मस्त दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणार पण नाही की बटाटा याच्यात म्हणजे आपण कच्चा किसून टाकलेला आहे, शिजवून नाही टाकला, एकदम छान लागतो. फक्त बटाटा थोडासा जास्त घ्यायचा, माझ्या याच्यात थोडासा कमी झाला पण पीठ जास्त झाला त्याच्या, तरी पण छान लागतो चहासोबत एकदम अतिउत्तम. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आता मी बसणार आहे कोळंबी साफ करायला. सगळं झाल्यानंतर मी कोलंबी साफ करायला घेतले आणि ही कोलंबी मस्त मोठी मोठी होती, दिसते व्हिडिओमध्ये छोटी फोनमध्ये, पण दिसायला एकदम मोठी होती. तर आता मी साफ करून घेणार आहे पटापट. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आजच्या दिवसाला छान सुरुवात झालेली आहे. बघूया आजच्या दिवसभरात काय होतं आहे. आता वाजले ते म्हणजे 11:15 आणि काम झालेलं आहे, फक्त जेवणाचं तेवढं राहिलेलं आहे. आणि आता जस्ट अशी म्हणजे तयारी केली, पावडर टिकली वगैरे, पण काय लावून फायदा नसतो आहे. कपडे पण आता धुवू नको देऊ असं झालेलं, पण धुतले मी कारण संध्याकाळचा कंटाळा येतो, मग भाकरी पण असतात त्याच्यामुळं नकोच. आणि कडक ऊन पडलं आहे. हे पाऊस आहे, पावसाचा महिना आहे का उन्हाळ्याचा महिना आहे ते समजत नाही, एवढं कडक ऊन पडलं आहे. पण तांदूळ सुकवायला भेटत नाही मला, मी आता तिकडं जात नसल्यामुळं मला भेटतच नाही तांदूळ सुकवायला. तर आता बघूया कधी भेटतात. तर मस्त धुवून सुकवून ठेवणार आहे मी जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत. तर तुम्ही बघितला असाल गौरांशला डब्यालासुद्धा दिलेला आहे मी तो पराठा, इझिली होऊन जातो पटकन आणि एवढा टाईम पण नाही लागत.
तर आता तो पण बसला आहे टी व्ही बघायला. आज आहेत रंगीत कपडे, आज वेनसडे असल्यामुळे तर रंगीत कपडे घालून बसले आहेत. थोड्या वेळानंतर 11 वाजता त्याला पावडर वगैरे लावते. माझं पण बहुतेक काम झालं तर आता मी जरा व्लॉग अपलोड करून ठेवते म्हणजे 5 वाजता पब्लिक करायला, तर तेवढं काम वाचतं. तर बघूया आता काय होते काय नाही ते दिवसभरात. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडलाच तर प्लीज लाईकसुद्धा करा. आणि आता चांगले व्ह्यूज यायला लागले तर खूप छान वाटते आणि जो मनापासून बघतोय माझे ब्लॉग त्यांच्यासाठी खूप 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 मोठा. मी आता जेवण वगैरे झालेलं आहे माझं. आता भयंकर असं ऊन, ते छत्रे घेऊन जाते मी. वाजले ते म्हणजे 10-15 मिनटात आता मला गौरांशला आणायला जायला लागेल, कारण बाबासुद्धा बाहेर गेलेत. त्याच्यामुळं भाऊंना गाडी नाही आणायला, म्हणजे भाऊ आणायला जातील तर कशावर जातील, म्हणून मग मीच जाणार आहे आता. पटकन जाऊन पटकन येते, कारण माझी घाई होते ना. इथं आलं की मग 2 वाजतात यायला, 1:30 वाजता शाळा सुटते, तर इथं 2 वाजले यायला की मग लगेच तयारी करून 10 मिनटात लगेच मग क्लासला निघायला लागतं. त्याच्यामुळं मग माहूंना पाठवते. नाहीतर मला चांगलं वाटतं जरा वॉकिंग करायला, कारण जरा तब्येतसुद्धा कमी होईल. तर जाऊ दे, आजचा दिवस जाते. एकदम डेंजरवाला ऊन आहे पण ती धावपळ होते बस. तर पटकन गौरांशला घेऊन येते जरा 5 मिनटात, अशीच जाते आता. नाहीतर ऊनच आहे, नंतर आल्यावर परत तयारी करायला लागतेच मला. चला, जेवण तर झालं आहे माझं मस्त. पाऊस पडतंय का बाहेर? ताई आले जिमवरून, तर त्यांना आता मी टाकते बोंबील फ्राय कर. हे काय बोंबील फ्राय करायला टाकू ना? टाक ना. बापासारखा पोरगा आहे. पोऱ्याचं तर काय चाललंय, सुलाला. भाकरी तर झालेले आहेत, कालवणसुद्धा आहे दुपारचं, आणि आता फक्त फ्राय करायचं आहे मच्छी. गौरांश, मी कसलं भारी घर बनवले तुम्हाला दाखवते हा. आणि गौरांशने तर काय नाही आहे बघा काय चाललंय. गोरूचं स्टंट बघा जरा. असे पाय स्ट्रेचिंग कर बघू. सांग तुला स्ट्रेचिंग शिकवलं बरं. आता त्याला कराटे क्लासला टाकायचंय. कधी? बरं पहिलं सर पाय लांब कर. पाय लांब कर. कर लांब. कर लांब. करतो तो. डबल घेतले. परत परत परत. आणि इथे पकडून करायचं. इथे इथे पकड. माकडूया मारते. इथे पकड. इथे जा, दोन्ही हात पकड. जास्त लांब नाही बोलायचं पुढे. गौरांच्या ह्याच्यातलं बनवलंय मी. आणि हे ते खेळणं 350 रुपयाचं असं घेतलेलं, पण तेव्हा असं वाटलेलं या पुस्तक आहे काय काय बनवायचं, पण तेव्हा असं वाटलेलं की उगाचीच गौरांशने घेतलं. काय कधी खेळायचा, कधी म्हणजे काय करायचा. पण आता तो बऱ्यापैकी याच्याने खेळतोय. म्हणजे असं वाटतं की आता बरं झालं घेतलं ते खेळणं हे ना. बोंबील टाकून घेते. तेल टाकावं जरा. आणि एकदाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जोरदार असं आलेलं आहे. रात्री चालू झालेलं आहे. आता बघूया सकाळी असतोय का नाही, तर अजून पण जास्त गरम होणार. आवाज तर येतच असेल, दिसत तर काय नाही, पण जरा पावसाळा बघून छान वाटते. जरा थंड थंड, नाही तर एवढं गरम बापरे. तर चला, आजचा ब्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.